वेलकम बॅक फ्रेंड्स. मी वॅगाबॉन्ड मॅक. अद्भुत, अद्वितीय, अपरिचित, रहस्यमय ठिकाणं आणि मंदिरांच्या सुंदरतेवर मी व्हिडिओ बनवत असतो. मित्रांनो, सध्या मी आहे माझ्या कोकण दौऱ्यावर. येवो कोकण आपलोच असा. आत्ताच पावसला स्वामी स्वरूपानंदांचं दर्शन घेऊन आता मी निघालो आहे ते कनकादित्य मंदिराकडे, कशेळीला. कनकादित्य मंदिर हे सूर्य मंदिर आहे. भारतामध्ये फक्त 3 प्राचीन सूर्य मंदिरं आहेत. पहिलं आहे ओरिसाला, ते म्हणजे कोणार्क. दुसरं आहे सौराष्ट्रात म्हणजे गुजरातमध्ये, ते प्रभासपाटनम. आणि तिसरं आहे कशेळीला कनकादित्य. कनकादित्य मंदिरात सूर्य मूर्ती आहे. सूर्यमूर्ती असलेलं हे एकमेव मंदिर आहे. ह्या मंदिरातली सूर्यमूर्ती ही प्रभासपट्टनम येथूनच आलेली आहे आणि ती मूर्ती इथे कशी पोचली त्याची एक कहाणी आहे. तीच कहाणी आता आपण जाणून घेणार आहोत. पावस सोडलं की लागतं ते पूर्णगडची खाडी आणि त्याच्यावर बनवलेला एक सुंदर असा ब्रिज क्रॉस केला की आपण ह्या अशा सुरूच्या बनामध्ये एंट्री करतो. आणि हे सुरूचं बन आणि त्याच्या मागून डोकावणारा समुद्र आपल्याला सूचित करतो की आपण गावखेडीच्या किनाऱ्यावर आहोत. हा गावखडीचा समुद्र किनारा. समुद्राच्या लाटा येत आहेत. आणि मस्त धुकंही पसरलंय. कॅमेरामध्ये किती येतं माहित नाही. हे सुरूचं बन. अतिशय सुंदर. बाजूलाच असलेला रस्ता, त्यावरनं जाणारी वाहनं आपल्याला दिसत आहेत. हा आपला काळा घोडा जो आपण रत्नागिरीहून घेतलाय आणि आपल्या या 2-3 दिवसाच्या टूरमध्ये हा आपल्याला साथ देणार आहे. पावस पासून एक साधारणतः 10 किलोमीटर प्रवास केल्यानंतर आपण पोहोचतो ते कशेळी गावात. आणि गावामध्येच आहे हे कनकादित्य सूर्य मंदिर. श्री कनकादित्य मंदिर, कशेळी. प्रशस्त असं आवार, एक सभा मंडप आणि कोकणातल्या मंदिरांची खैसियत असलेलं हे चिरा दगडामधलं बांधकाम. वरती कौलारू छत. भाविकांना त्यांच्या आचरणाबद्दलचे काही नियम इथे सांगण्यात आलेले आहेत. मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी टिपिकल विहीर, जिला बाव म्हणतात, अतिशय सुंदर पाणी पण आहे.
आणि व्यवस्थित त्याचं मेंटेनन्स पण केलेलं आहे। इथे भाविकांना पाय धुण्यासाठी जागा, पूर्ण परिसर पंचायतांसारखंच आहे। इथे काही उपमंदिरं पण आपल्याला दिसत आहेत। मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी अतिशय सुंदर असं पायऱ्या बनवलेल्या आहेत, ज्याला आधुनिक फरशा लावून सजवण्यात आलेलं आहे। हा सभा मंडप हा वैशिष्ट्यपूर्ण असून सागवानी लाकडापासून नक्षीकाम करण्यात आलेलं आहे आणि लाकडाला इतकं सुंदर पॉलिश केलं आहे, त्यामुळे पूर्ण सभागृह एकदम झळाळून उठतं आहे। खूपच सुंदर असं नक्षीकाम। सुंदर असं नक्षीकाम, लाकडावरचं कोरीव काम, ज्याला आपण काष्टशिल्प असं म्हणतो, अतिशय सुरेख आहे। बाराशे 93 मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला। त्यावेळेस प्रभासपट्टणमच्या सूर्य मंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या 12 सूर्यमूर्ती होत्या, जे 12 महिन्याचे प्रतीक होते। हल्ल्याची आगाऊ सूचना मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला। फक्त तेथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आण, अशी सूचना पुजाऱ्याने त्या व्यापाऱ्याला केली। ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना। भरपूर प्रयत्न केले, पण जहाज जागचे हालेना। शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले, कदाचित देवाचीच इथे राहण्याची इच्छा आहे, म्हणून त्याने एक मूर्ती किनाऱ्यावर आणून ठेवली। त्यानंतर त्याचे जहाज मार्गस्थ झाले। कशेळी गावात कनकाबाई नावाची एक सूर्योपासक गणिका राहत होती। तिच्या स्वप्नात त्यावेळी ही सूर्यमूर्ती आली आणि भगवान सूर्यनारायणाने कनकेला सांगितले, तू मला इथून घेऊन जा, तुझ्या गावात मंदिर बांध आणि त्यात माझी स्थापना कर। कनकाबाईंनी ही हकीकत ग्रामस्थांना सांगितली व ग्रामस्थांच्या मदतीने ही सूर्यमूर्ती गावात आणली, स्थापना केली। ज्या कनकाबाईमुळे हे घडले, त्यामुळे कनकेचा आदित्य म्हणून कनकादित्य असे या मंदिराला नाव पडले। सांगली जिल्ह्यातील विटा या गावामधून प्रमोद जाधव आणि मित्रमंडळी इथे कनकादित्यांच्या दर्शनासाठी आली। ही उत्साही मंडळी मोटरसायकलवर इथे आली, हे बघून आश्चर्य वाटलं। तसेच विटा हे माझं आजोळ असल्यामुळे ह्या मित्रमंडळींबरोबर एक वेगळी आत्मीयता तयार झाली। पुढे देवगडी बीच पर्यंत आम्ही बरोबरच होतो। मंदिर परिसरातच हे एक शंकराचं मंदिर आहे। चिरा दगडामध्ये बांधलेलं एक सुबक आणि छोटंसं मंदिर। आतमध्ये शंकराची पिंडी ठेवलेली आहे। मंदिर हे
दुर्गा मातांचं आहे. पूर्ण चिरा दगडामध्ये केलेलं बांधकाम, वरती लाकडाचं वैशिष्ट्यपूर्ण छत आणि मंदिरामध्ये सागवानी लाकडामध्ये केलेलं नक्षीकाम आणि त्यात दुर्गा माताची ही प्रसन्न अशी मूर्ती अतिशय सुंदर आहे. नक्षीकामही खूप छान आहे आणि मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आणि सुंदर. चित्र मंदिर हे विष्णूला समर्पित आहे. विष्णूची एक सुंदर मूर्ती इथे आपल्याला बघायला मिळते. आता एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट बघायला मिळाली, जे शहरी भागातल्या लोकांना मे बी पॉसिबल आहे ओळखता पण नाही येणार. या विहिरीमधनं पाणी काढण्यासाठी एक हा असा सिस्टीम किंवा ज्याला उपाय म्हणता येईल तो उपाय केलेला आहे. घागर आहे. ही घागर या खांबाला लटकवलेली असते आणि याच्याने पाणी काढायची सोय आपल्याला करता येते. कनकादित्यांचं दर्शन घेतल्यानंतर मी निघालो होतो ते देवगडी बीचला. इथेच जिथे कनकादित्यांची मूर्ती सापडली ती गुहाही आहे. इथलं दर्शन घेतल्याशिवाय कनकादित्यांचं दर्शन पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं. मध्ये मला हा एक सडा सापडला. या सड्यावर बसून समुद्राचं उत्तुंग दर्शन मला घेता आलं. इथली नीरव शांतता आणि समुद्र थोडा वेळ मी इथे बसून एन्जॉय केलं. कशेळीचा समुद्र किनारा किंवा देवगडीचा समुद्र किनारा. किनाऱ्यावर ज्या गुहेमध्ये कनकादित्यांची मूर्ती सापडली त्याला देवगडी असं म्हणतात. समुद्रापासून साधारणतः 15 फूट उंचीवर काळ्या पाषाणात ही नैसर्गिक गुहा आहे. जवळजवळ 300 माणसं या गुहेमध्ये बसू शकतात. महाराष्ट्र शासनाने समुद्र दर्शन करण्यासाठी इथे खूप छान सोय पण केलेली आहे. माझ्याकडे स्कूटरवर सामान असल्यामुळे मला खाली उतरून जाणं मात्र शक्य झालं नाही, म्हणून मी वरतूनच समुद्राचं दर्शन घेतलं. खाली उतरायला पायऱ्या केलेल्या आहेत. तुम्ही मात्र खाली उतरून समुद्र किनाऱ्यापर्यंत जाऊ शकता आणि गुहेमध्ये जाऊन देवगडी या गुहेचं दर्शन घेऊ शकता. मित्रांनो, ये कोकण आपलोच असा ही सिरीज तुम्ही बघत आहात ना? बघत नसाल
तर जरूर बघा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला लाईक करून कॉमेंट करून जरूर कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रपरिचितांपर्यंत जरूर पोहोचवा। परत येतो आहे पुढच्या व्हिडिओमध्ये। येवा कोकण आपलोच। तोपर्यंत काळजी घ्या। टेक केअर अँड थँक्यू।